वर प्रार्थना म्हणजे पसायदान. यांचं पसायदान स्वरूपानंदांचं हे खूप चांगलं आहे. पावस वगैरे त्या शाळातून प्रार्थनेसारखे हे म्हणलं जातं. उदारा जगदाधारा दैई मज असा वर. उदार आणि जगदाचा आधार असा जो परमेश्वर आहे त्याला वर मागितलेला आहे, म्हणून याचं नाव आहे वर प्रार्थना. स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. स्वरूप म्हणजे माझं आत्मरूप आणि स्वस्वरूप म्हणजे आणखीन आतलं रूप. एकूण एकच. स्वस्वरूप म्हणजे एकच अर्थ आहे. स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. ही त्यांची जी मुद्रा आहे ना ती स्वस्वरूपानुसंधानी रमलेली मुद्रा आहे. बाहेरचं भान नाही आहे, जाणीव नाही आहे काय आजूबाजूला घडतं आहे आणि इतक्या छान ह्याच्यात आहे. पण ते हे नाही क्रिएटिव्ह ज्याला म्हणतात ना अशी ती एक समाधी आहे. काहीतरी नवीन निर्माण म्हणजे त्यांनी हेच केलं की हे लेखन केलं. त्यांचे अभंगाचं पुस्तक आहे संजीवनी गाथा म्हणून. आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांचं हे सगळं वाङ्मय मराठीत आणलं त्यांनी. म्हणून स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर कामक्रोधादिका थारा मिळूनच मदंतरी. हे माझ्या मनात काम क्रोध यांना थारा म्हणजे आश्रय मिळायला नको. अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजिरी. अखंडित पूर्णपणे सतत तुझी साजिरी मूर्ती माझ्या मनात ठसू दे. शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही. शरीर, घर, दार, स्त्री, पुत्र आणि परिग्रह. परिग्रह म्हणजे उदरनिर्वाहाची साधनं आपण मिळवतो ना. लोक मला काहीतरी देतात, मी स्वीकारतो. हे देवाणघेवाण. या सगळ्या क्षणी अनासक्त असो चित्त. आसक्त त्वदनुग्रही. तुझी कृपा मिळवण्यासाठी आसक्ती पाहिजे. भक्तीची आसक्ती नावाचं आपलं एक पुस्तक आहे. त्याच्यात सुरुवातीला एक विचार आहे. आसक्ती म्हणली की वाईट असं नाही आहे. आता व्यसन म्हणलं की काहींना वाचनाचं व्यसन असतं, काहींना ग्रंथाचं पारायण करण्याचं व्यसन असतं, सत्संगाचं सुद्धा व्यसन असतं. कुणी सांगितलं की व्यसन वाईट आहे? कोणतं व्यसन आहे त्यावरून ते ठरतं. तसं इथे काय त्यांनी सांगितलेलं आसक्ती भक्तीची म्हणजे काय? नवविधा भक्ती आपल्याला माहीत आहे. तर नारद भक्ती सूत्रात शेवटी नारदानी एकादशधा, जशी नवधा आहे 9 पैलूंची, तशी एकादश म्हणजे 11 पैलूंची आसक्ती सांगितलेली आहे. म्हणजे काय? रूपासक्ती. म्हणजे गोपी बघा ना, काही ना कृष्णाचं रूपच आवडतं. नामासक्ती, ध्यानासक्ती, हे निरनिराळ्या आसक्ती आहेत. भक्तीच्या निरनिराळ्या पैलूंच्याच आसक्ती आहेत. म्हणजे भक्तीची आसक्ती चांगली. आसक्ती मनाचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी लगेचच सांगितलं की अनासक्त असो चित्त. अनासक्त म्हणजे डिटॅच्ड. कुठे कुठे? शरीरी, घरी, दारी, स्त्री पुत्रादी आणि परिग्रही. म्हणजे काहीतरी संसाराचं वगैरे काम करताना. अनासक्त असो चित्त आसक्त त्वत अनुग्रही. तुझी कृपा मिळवण्यासाठी मात्र मला आसक्ती असली पाहिजे. नको धन, नको मान, नको लौकिक आगळा. लौकिक म्हणजे प्रसिद्धी. मला मानही नको, प्रसिद्धी नको, धन नको. सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा. आता त्यांना कुठले मोहपाश असणार आहेत? पण त्यांनी प्रार्थना ही आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. ज्ञानेश्वरांनी जसं पसायदान स्वतःसाठी मागितलं तसं सर्वांसाठी मागितलं. तसं हे आहे. नको धन, नको मान, नको लौकिक आगळा. सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा. नको भोग, नको त्याग. हे लोकांना कळतं. नको विद्या, नको कला. मग त्यांना नक्की काय म्हणायचं? जरा विचार करा. आपण पुढचं वाचूया. नको भोग, नको त्याग, नको विद्या, नको कला. अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. अमला म्हणजे मळ लागतच नाही. मल निर्मल. मल म्हणजे मळ लागला. निर्मल म्हणजे मन काढला कपडे धुवून वगैरे. पण अमला म्हणजे मळतच नाही. जसं विमला आहे तशी अमला आहे. अमला भक्ती दे मला. ऐकायला बरं वाटतं ना. अमला भक्ती दे मला. त्यांचे जे उत्तराधिकारी होते त्याच्यात अमलानंद म्हणून एक होते.
पेडणेला राहतात. आता नाही आहेत ते, पण स्वामी अमलानंद. तसं नरनारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी, रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. वैखरी म्हणजे सतत मी रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी, ओम त्यांनी जोडला आहे. ओम जोडल्यावर त्या मंत्राची आपण म्हणतो शक्ती वाढते आणि त्यामुळे ओम रामकृष्ण हरी हा तिथे अखंड मंत्र चालू असतो. तसं सांगितलं की रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी, म्हणजे माझी जीभ सतत वाणी माझ्या रामकृष्ण हरी म्हणू दे. मी माझे मावळो सर्व, हे खूपच छान आहे. मी आणि माझं आहे हे मावळून दे. जसा सूर्य मावळतो अस्ताला जातो तसं पूर्णपणे नष्ट होऊ दे. काय मी आणि माझे, माझं म्हणलं की सगळं आलं त्याच्यात. मला, माझ्यासाठी, माझ्यापासून, माझं म्हणलं की सगळं आलं. म्हणून मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. रामकृष्ण सतत म्हणायचं मी नाही तूच देवी. एकाने सांगितलं ना, मला अत्यंत कमीत कमी शब्दात तुम्ही परमार्थ किंवा अध्यात्म सांगा. ते म्हणाले मी नाही तूच, असं देवीला म्हण. तो ते अगदीच छोटं झालं. मला इतका छोटा नको आहे, आणखीन जरा विस्ताराने सांगा. फार अर्थपूर्ण आहे. मी माझी, मी माझं नाही, तू तुझंच, संपलं. ह्याच्यापेक्षा आणखीन विस्तार नको. मी नाही तूच हे पहिलं, आणि मी माझं नाही तू तुझंच हे देवी. मी यंत्र, तू यंत्री. एका ठिकाणी म्हणतात यंत्री म्हणजे मेकॅनिक, यंत्र चालवणारा. मी यंत्र आहे पण तू यंत्री आहेस. आणि म्हणून ते म्हणतात की ज्या वेळेला मी कालीशी माझा सगळा व्यवहार चालतो त्यावेळेला ती एक जिवंत व्यक्ती आहे, ती एक शक्ती आहे, म्हणून मी तिच्याशी व्यवहार करतो. लोकांना वेड्यासारखं वाटायचं. आणि एकदा विवेकानंद म्हणले होते, दोन निरनिराळ्या प्रसंगी म्हणले होते की काय तुम्ही मुरदाडासारखे बसता. अरे अमृताचे पुत्र आहात तुम्ही. मी काय सांगतो ते अमृताचे बोल आहेत, ऐका. आणि मग ते म्हणायचे की कशाला इतक्या देवांची पूजा करून ही अवस्था करून घेतली आहे. बुडवून टाका तुमचे 33 कोटी देव समुद्रात. हे वाक्य आहे. दुसऱ्या प्रसंगी ते म्हणतात काली मातेची, ती मूर्तीच आहे ना, ती तशी देवीच आहे ना, पूजा करून एक रामकृष्ण जर एक विवेकानंद तयार करत असेल तर मी 50 कोटी देवांची पूजा करायला तयार आहे. मग अशी म्हणतात 33 कोटी बुडवून टाका. तो संदर्भ निराळा आहे. म्हणून ते ऑडियन्स समोर बोलत असतात आणि ऑडियन्स ज्याप्रमाणे असतो, श्रोतृवर्ग तरुण असेल त्याप्रमाणे उदाहरणं द्यावी लागतात, अगदी वृद्ध असतील त्याप्रमाणे उदाहरणं द्यावी लागतात. म्हणून ते त्यावेळेला म्हणाले काय ही बुद्धी, एकच देवी भारत माता किंवा भारत देवता, तिची पूजा करा. 50 वर्ष भारत परत क्रमांक 1चं राष्ट्र होतो की नाही ते बघा. फार मोठं विधान आहे त्यांचं. नंतर म्हणतात एक रामकृष्ण जर देवीची उपासना करून एक विवेकानंद तयार करत असेल तर मी 50 कोटी देवदेवतांची पूजा करायला तयार आहे. हे दोन्ही वाक्य विरुद्ध नाही आहेत, पूरक आहेत परस्पराला. तसं हे म्हणतात की मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. हे मी तू पण मध्ये जरा डॅश दिला की कळेल. मी आणि तू पण, हे पण आहे ना ते बट नाही आहे. जसं लहानपण, बालपण, म्हातारपण, तसं मी तू पण. मी तू पण महाराजांचा अप्रतिम शब्द आहे. हवे नको पण घालवा बस जीवनातलं. हे हवं आणि ते नको, म्हणजे आवड आणि नावड नको. मला खूप आवडतं ते वाक्य. आवड आणि नावड गेली की निवडीचं टेन्शन गेलं. निवडायचं टेन्शन आहे. हे आवडतं ते आवडत नाही. कारण बाजारात गेलो तरी ही भाजी नको ती भाजी. आपली किती निवड, आवडही नाही आणि नावडही नाही. आता ह्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे. म्हणून काय सांगतात की मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. शेवटचं तर फारच मस्त आहे. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. तुकाराम आणि पांडुरंग डोळ्यासमोर आणा. पुन्हा पुन्हा आम्हाला गर्भवासी घाला. बाकीचे म्हणतात नको बाबा जन्म सोडव आता. तुकाराम एकटा संत आहे की सुखे घालावे आम्हासी, म्हणजे पुन्हा पुन्हा गर्भवासी. कारण का, मला जन्माला येऊन तुझी एवढी भक्ती करायची की मी तू पण जगन्नाथा
पांडुरंगा होवो एकची तत्वता. म्हणजे देहानं मी आणि तू निराळे आहोत. मी इतकी भक्ती करेन की आपण अद्वैताचा अनुभव घेऊ, आपण एकच होऊन जाऊ. त्यासाठी दोन असणं आवश्यक आहे ना. मी तुझ्यातच जाणं म्हणजे मुक्ती आहे, एक होणं आहे. पण मीही आणि तूही इतकी भक्ती करतो की मी तूच होऊन जातो आणि तू मीच होऊन जातोस, हे लक्षात घ्या. म्हणून देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व म्हणजे अद्वैत न खंडिता. दाखवी देवदेवेशा, हे मला दाखव की द्वैत असलं तरी अद्वैताचा अनुभव कसा घ्यायचा हे मला दाखव. प्रार्थना ही तुला आता. आता मगाच्याकडे येऊया. नको भोग, नको त्याग, नको विद्या, नको कला. दुसऱ्या ओळीला हे जोडलेलं आहे. अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. म्हणजे मी तुला भक्तीच फक्त मागतोय. भक्तीच्या आड जी विद्या येते, भक्तीच्या आड जी कला येते आणि भक्तीच्या आड जो त्याग येतो. भोग तर येतोच, म्हणून भोग नको, त्याग नको, विद्या नको, कला नको, जी तुझ्या भक्तीच्या आड येते. आणि भक्त म्हणजे जोडलं जाणं आणि विभक्त म्हणजे तुटून राहणं. म्हणजे अशी विद्या अशी कला की तोडेल मला तुझ्यापासून. आपलं तसंच असतं की व्याप वाढला की आपण दूर जातो. प्रसंग सांगतात तात्यासाहेब केतकरांचा. एकाच याच्यामध्ये त्यांनी खूप जवळजवळ सगळं काम केलं. प्रमोशनची वेळ आली त्यावेळी त्यांनी महाराजांना विचारलं, कशी गंमत आहे, तुमच्या मनात प्रश्न नाही आला? स्वतः महाराज त्यांच्यातून बोलत होते तर त्यांनी कसं विचारलं? महाराज आता थांबा, आता मी तात्या म्हणून तुम्हाला विचारतो, असं होणार आहे का? नाही. ते बेलसरेंना सांगायचे, त्यांना ते केशवराव म्हणायचे, केशवराव आज महाराज आमच्यातून प्रकट झाले की हा प्रश्न महाराजांना विचारा की प्रमोशन आलेलं आहे, घेऊ का नको? बरोबर. केशवरावांनी विचारलं महाराजांना, म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून व्यक्त होणाऱ्या महाराजांना. महाराजांनी उत्तर दिलं की तुमचं प्रमोशन होणार म्हणजे जबाबदारी वाढणार. हो. जबाबदारी वाढली की अनेक माणसांशी संबंध येणार. हो. त्यापैकी बरीचशी माणसं तुमच्या हाताखाली असणार. हो. त्या माणसांचं मन राखता राखता तुम्ही नामापासून आमच्यापासून दूर जाणार शक्यता आहे ना? हो. प्रमोशन नको. उत्तर दिलं. खरंच आहे. माझं मेन एम काय आहे? मला परमेश्वराशी जोडलं जायचं आहे. मग त्याच्या आड जे जे येईल, विद्या, कला, त्याग, भोग, मला काही नको. अवीट म्हणजे वीट न येणारी, कधीही कंटाळा न येणारी, पदपद्माची अमला म्हणजे अगदी शुद्ध भक्ती दे मला. एवढंच पाहिजे. म्हणून तो भोग, त्याग, कला होईल. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आपल्याला एखादं बक्षीस जरी मिळालं ना तरी आपण दूर जातो. काही दिवस फुरफुरतो ना, सगळ्यांना दाखवतो ते सर्टिफिकेट, हे ते गेलात दूर. तुम्ही इतके नम्र झाला होतात, आता जरा ताट झालात, त्यानं बक्षीस मिळालं, कुठली तरी पदवी मिळाली, हे नको. तुझ्यापासून दूर जाईल असं मला काही नको, असा त्याचा अर्थ आहे. मला वाटतं आपण ही म्हणूया, माझ्या नंतर म्हणा. सोपं आहे, अनेक चाली आहेत त्याला, आपण सोप्या चालीत म्हणूया. उदारा जगदाधारा म्हणा. देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर कामक्रोधादिका थारा मिळो न च मदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा नको भोग नको त्याग
नको विद्या नको कला अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकचितत्वता देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला आता प्रार्थना ही तुला आता. खूप छान. हे सगळं जे आपण घेतलं आहे, ही जे पुस्तक आहे त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीचं, त्याच्या सुरुवातीला ही सगळी रचना दिलेली आहे. आपण आता पहिला जो आहे त्यातल्या उरलेल्या ओव्या आपण बघूया. आपण थांबलो होतो की तो काय सांगतो, मला निमित्ताने हे पान हे घेऊया. शेवटचं जे पान आहे ना त्याच्या अलीकडचं पान हे दुसऱ्या बाजूचं. तस्मात न अर्हा, तस्मात म्हणजे देअरफॉर, इतकं मी तुम्हाला सांगितलं. न अर्हा वयम हंतुम, हे आमच्याकडून मरायला योग्य नाही आहेत. त्यांनी आम्हाला मारलं तर ते योग्य ठरेल असं आहे ते. हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम ही कथम हत्वा सुखिनस्याम माधव. स्वतःच्या लोकांना, नातेवाईकांना मारून कसं सुख मिळणार आहे माधवा, सांग बरं. आम्हालागी मिळालं ना सगळ्यांना. शेवटचं पान काढा. हां नाही का केलं आहे ना, त्याला जोडून घेतो ना आपण. हां नाही तर आत्ताचं 15 मिनिटातच विषय संपेल, नंतर काय हरिहरी करायचं. जोडून घेतो. एखाद दुसरी व्यक्ती नवीन आलेली असते, पण सोपं आहे ना, बरोबर. तिने सांगितलं ते अगदी योग्य आहे. सर हे झालं आहे, पण तुम्हाला सांगतो मागे एक पान जाऊन सुरू करणं, त्याला अपर्सेप्शन ऑफ द मास असं शिक्षण क्षेत्रात म्हणलेलं आहे. काल सुरुवात केली, त्याच्या पुढे नाही एखादं विज्ञान शिकवत आहे. तुम्हाला गंमत सांगितली होती. आता तो किस्सा झालेला आहे, पण ते आमचे प्रोफेसर फिजिक्सचे मॅग्ने म्हणल्यानंतर जर बेल झाली तर दुसरा पिरियड टिझमपासून सुरू करायचा. मॅग्नेला थांबले, नेक्स्ट लेक्चरला टिझम. आम्ही विचारलं की तुमच्या लक्षात कसं राहतं. ते म्हणाले माझ्याकडे बारकी डायरी आहे, मग मी लिहितो. तुमचा जो इंटरचा फिजिक्सचा वर्ग आहे त्या वर्गात मी इथे डिव्हिजन मॅग्नेला थांबलेलो आहे, टिझमपासून सुरू करायची. हे असं करता येणार आहे का आपल्याला. म्हणून जरा मागे जायचं आणि पुढे यायचं. त्याला अपर्सेप्शन. मुलांनो काल आपण काय शिकलो, आपण म्हणतो ना आज तिथून पुढे शिकूया, तसा प्रकार आहे. पण मी हे जोडून घेतोय आपल्याला लक्षात राहावं म्हणून. हे झालं. तस्मान हा वयम हंतु धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव. त्या ओव्या सोप्या आहेत. आम्हालागी तुझा होताची वियोग काय उरे मग सांगे कृष्णा. काय उरेल तुझा जर वियोग झाला तर काय आहे. कौरवांचा आपण तोला म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. तो द्वारकेचा राणा आहे खरं, पण कायम जवळजवळ पांडवांच्याकडेच आहे. कारण का ते हरीचं स्मरण करतात. म्हणून कौरवांचा घात करावा भोगार्थ घडे नाही मात पार्थ म्हणे. भोगासाठी कौरवांना मारायचं म्हणे देवा आता ऐकावी सर्वथा महाभीषणता या पापाची. काष्ठावरी काष्ठ, काष्ठावर काष्ठ, तेही कौरव आम्हीही कौरव लढलो. कुणाचं कल्याण होणार आहे सांगावर. काष्ठावरी होता काष्ठाचे घर्षण म्हणजे फ्रिक्शन उपजे त्यातून अग्नी जो का तो होता तो प्रदीप्त जैसे काष्ठ जात. सगळं जाळून टाकतो.
लाकडावर लाकूड काढलं तर अग्नी निर्माण होतो, तो सगळे लाकडं जाळून टाकतो. हे लक्षात ठेव. काष्ट जात म्हणजे सगळं जाळूनी टाकीतच समजते. तैसा गोत्रीवध होता परस्पर, तेणे दोषे घोर कुलक्षय. म्हणून आमच्याला मारणं, गोत्रातल्या लोकांना, स्वबांधवांना हा कुलक्षय होणार आहे. होता कुलक्षय, लोपे कुलधर्म, संचरे अधर्म कुळा माझी. कुळा माझी अधर्म संचरतो. त्याच्यानंतर काय सांगितले? कुलक्षयी तैसा आद्य धर्म सरे, एकलेची उरे पाप मात्र. आद्य धर्म म्हणजे सनातन धर्म, मूळ धर्म जो आहे तो जातो ना, अधर्मच उरतो. आणि अधर्म पाप फक्त उरतं. चव्हाट्यावरील भक्षावया अन्न, कावळे धावून येती जैसे. तकलत कावळे धावून येतात, तैसी महापापे संचरती कुळी. तशी महापाप सर्व बाजून येतात आणि कुळात शिरतात. लोपे जियेवेळी कुलधर्म, तया कुलघ्नांच्या सवे त्या कुळास, सर्वाघडे वास नरकीचं. हे जे कुलघ्न आहेत, कुळाचा नाश करणारे, त्यांनाच नाही तर त्यांच्या सगळ्यांना नरकवास घडतो. सगळे नरकात जातील आणि कायमचे नरकात राहतील. एवढं पाप आम्ही करतोय. गुरुनं मारणं आणि म्हणजे त्याला गुरुची हत्या, आणि नातेवाईकांची, पितामहाची हत्या, आणि ब्राह्मणाची हत्या. म्हणजे द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे ब्राह्मण आहे, त्या काळी त्याला ब्रह्महत्या म्हणत होते. ब्रह्महत्या, गुरुहत्या आणि पितामह त्यांची हत्या, हे केवढं पाप आहे. तू परत तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? मी इतकं सोपं करून तुला सांगतोय, तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? कृष्णाच्या लक्षात येत नाही असं वाटलं तर दुर्लक्ष करतोय तिकडे. पुढे बघा. त्यामुळे काय झालं? तया कुलघ्नांच्या सवे त्या कुळास, सर्वाघडे वास नरकीचं. लोपता ती कर्मे, नित्य नैमित्तिक, अर्पी तिळोदक कोणा कोण. नित्य आणि नैमित्तिक दोन गोष्टी असतात. नित्य पूजा आपण करतोच, पण नैमित्तिक म्हणजे एखादा गणपती आला की ती नैमित्तिक पूजा झाली. दरवेळेला काही गणपती येत नाही, नित्य गणपतीची पूजा आहे. परंतु जर संकष्टी आली, विशेष पूजा करतो, ती नैमित्तिक झाली. म्हणून नित्य आणि नैमित्तिक कर्मसुद्धा होणार नाहीत, कारण कर्म करायलाच कोण उरणार नाही. आणि मग काय, कोण तिलोदक, कोण कोणाचं श्राद्ध करणार. थोडक्यात म्हणजे आता शेवटी कोठूनी तयासी मग स्वर्गवास, सवे नरकास तेही जाती. इथपर्यंत आलो होतो, बरोबर ना? तर अहो बत, मी मुद्दामून त्या बतला थांबलो होतो, कारण तो फार अर्जुनाचा धिक्कार करतोय तो स्वतःचा. ते पुढे बघूया. कोठूनी तयासी मग स्वर्गवास, सवे नरकास तेही जाते. सगळे नरकात जाणार आहे. मग पुढे अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम, यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता. राज्यासाठी आपल्याच लोकांना मारायला आम्ही उद्युक्त झालोय, तयार सिद्ध झालेलो आहे. अहो बत केवढं पाप करायला निघालोय आम्ही. बरं झालं हा विचार मला आधी आला. कृष्णही म्हणतो बरं झाला हा विचार तुला आधी सुचला, मध्ये जर केला असतास निघून गेला असतात. म्हणून अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम, यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यतः. नाना परी आम्ही आलो हे ऐकत, उपजेना खंत अजूनही. आत्ता मी तुला सगळं सांगितलं, ते आम्ही सगळं ऐकत आलेलो आहे, ते काय माझं ज्ञान नाही. आणि तरी खंत म्हणजे दुःख का होत नाही आहे? आम्ही युद्धाला कसे तयार आहोत? असं का झालं आहे? सांगे देवा आता. हे देवा, हे माधवा, कृष्णा, सांग मला आता. सांगे देवा आता, येथे कैसे मन करावे कठीण वज्रा ऐसे. वज्रासारखं कठीण मन कसं करायचं? हेची काय थोडे घडले पातक. हे जणू काही थोडं पातक घडलं आहे. एवढं पातक आहे, जगावे निरर्थक. आता कशाला? आता जगायचं कशाला? आता निरर्थक जगावे का? होवोनी निशस्त्र सुखे यांचे बाण, करावे सहन हेची बरे. त्यांचे बाण आम्ही शस्त्र खाली ठेवतो, त्यांना युद्ध करू दे, त्यांचे बाण आम्हाला लागू दे. मग पितामहांच्या बाणांनी युधिष्ठिर, द्रोणाचार्यांच्या बाणांनी मी, कृपाचार्यांच्या बाणांनी भीम असे मेले तर एक कल्याण आहे की आम्ही स्वर्गात जाऊ. नाहीतर आम्ही नरकात खितपत बसू. जर ह्यांना मारलं आणि आम्ही जिंकलो तर. हा त्याचा मुख्य प्रश्न आहे अर्जुनाचा. म्हणून नानापरी देवा आलो हे ऐकत, उपजना खंत अजूनी,
सांगे देवा आता येथे कैसे मन करावे कठीण वज्रायसे हेची काय थोडे घडले पातक आता निरर्थक जगावे का होवोनी निशस्त्र सुखे यांचे बाण करावे सहन हेची बरे ऐशा परी मृत्यू आला तरी चांग म्हणजे चांगला परी नको संग पापाचा या पापाचा संग म्हणजे नको हे पाप मृत्यू आला तरी चालेल. आता संजय उवाच हे सगळं सांगत असताना धृतराष्ट्राची मनस्थिती कशी असेल, केवढा आनंद झाला असेल. अर्जुनाची अवस्था अशी, अजून युद्ध सुरू झालेलं नाही आहे, तो युद्ध कशाला करायचं म्हणतोय, त्याला प्रचंड आनंद होत असेल. संजय काय म्हणतो ते बघा. संजय उवाच एवं उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपविशतु. रथाच्या मागे भागात आणि नंतर यांनी सांगितलं ज्ञानेश्वरांनी ते खाली उतरला. आता तो ऐकत नाहीस ना, चल मी धनुष्यबाण फेकूनच देतो. आणि तो खाली उतरला किंवा मागे गेला, कपाळाला हात लावून बसला आणि मग गीता सुरू झाली. तरीसुद्धा अजून दुसऱ्या ह्याच्यात अर्जुन बोलतोच आहे. काही वेळा आपण वाचूया, याला जोडून आपल्याला वाचता येतील. बघा एवं उक्त्वा अनुर्जुन सखे रथोपस्थ. संख्ये म्हणजे युद्धात. संख्ये म्हणजे संख्या नाही, संख्ये म्हणजे युद्धात बस. विसृज्य सशरम चापम ही ती तिसरी अवस्था. पहिल्यांदा धनुष्य घेतलं, नंतर गळून पडलं आणि आता तर घेतलं आणि फेकूनच दिलं, मी धरणारच नाही हातात. लक्षात घ्या. म्हणून काय झालं, विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. इथे पहिला अध्याय संपला. शेवटचा शब्द काय, शोक संविघ्न मानस. अर्जुनाची अवस्था काय, मानस म्हणजे मन, शोक म्हणजे दुःख, संविघ्न खरं म्हणजे काय सांगतात माहिती आहे ना, शोक हा नेहमी झालेल्या घटनांबद्दलचा असतो. गोपिकाबाईंचा पुत्र शोक नावाची ज्यावेळेला नारायणराव वगैरे मरतात त्यावेळेला त्यांच्या आईने केलेला शोक हा झालेला, अजून युद्ध सुरूच झालं नाही आहे, मग शोक संविघ्न मानस कसा, कल्पनाच करतो आहे अर्जुन. म्हणजे इतका तो सेन्सिटिव्ह आहे. त्याला युद्ध नको आहे असं नाही, युद्धात आपण पराजय पाहू असं नाही, पण आपण युद्ध करायला नको असंच तो म्हणतो आहे. हा खरा प्रॉब्लेम आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, विसृज्य सशरम चापम. तो ऐकत नाहीस ना, चल मी धनुष्यबाण फेकून देतो. विसृज्य म्हणजे फेकून दिला, ही तिसरी अवस्था. शोक संविघ्न मानसा. इति श्री भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. हे जे आहे ना, याचं जरा स्पष्टीकरण बघूया आपण. इति कळलं तुम्हाला. श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भगवद्गीता म्हणजे जिथे प्रत्यक्ष परमेश्वराचा स्पर्श असतो आणि ज्याचा अभ्यास करताना जे म्हणताना भगवंताचा अनुभव येतो त्याला श्रीमत म्हणतात. म्हणून भगवद्गीता श्रीमत आहे, भागवत श्रीमत आहे. मी ते श्रीमत भगवद्गीतासु उपनिषदसु, हे उपनिषद आहे, उपनिषदांचं उपनिषद आहे. कारण गीतेचं जे महात्म्य आहे त्या महात्म्यात आपण कोणतं श्लोक म्हणतो, सर्वोपनिषदो गावो. उपनिषद, सर्व उपनिषद हे गावो म्हणजे गायी आहे. दोग्धा गोपाल नंदना. गवळी कोण आहे, दूध काढणारं कोण आहे, गोपाल नंदना, नंदनंदना. गोकुळातला हा नंदनंदन तो दूध काढतोय. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. आणि ते काय, दुग्धम गीतामृतम महत. या गायींचं जे दूध आहे ते अमृतासारखं आहे आणि दुधाचं नाव गीता. आता हे झालं. त्याच्यानंतर पुढे एका उपनिषदात म्हणलेलं आहे की गायींचा रंग निरनिराळा असतो पण गायींच्या दुधाचा रंग एकच असतो. हे काळ्या गाईचा दुधाचा रंग काळा आणि पांढऱ्या गाईचा पांढरा असं काही नसतं. पिवळसर रंग जो गाईच्या दुधाचा असतो, गाईचा रंग कसा असला तरी चालेल. उपनिषदं कोणत्याही ऋषीने लिहिली, उपनिषदांचं नाव, उपनिषदातले कंटेंट तुम्हाला वाटलं तरी उपदेशांचा मेसेज आहे, संदेश हा एकच असतो. आणि हा जो सगळा विषय आहे तोच विषय आहे उपनिषदांचा. ते आपण आनंदात राहायला पाहिजे. आतच परमेश्वर आहे, त्या परमेश्वराशी आपण कायम संवाद करत राहिलं पाहिजे. म्हणजे देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला आता. हे आत्ता आपण वाचलं ना, हे जो उपनिषदांचं ध्येय आहे.
म्हणून भगवद्गीता हे उपनिषद आहे आणि उपनिषदांचं उपनिषद आहे. कारण सगळ्या उपनिषदांच्या गाईचं दूध दोग्धा गोपालनंदना, आणि ते दूध म्हणजे गीता. ते नुसतं नाही, दुग्धम गीतामृत, अमृत आहे ते महत्, आणि त्याचं करा. ज्ञानेश्वरांनी फार चांगलं सांगितलं आहे पुढे, जाले वत्साचे निमिषे दुभते घरोद्देशे. वत्स म्हणजे वासरू, पार्थो वत्स हा सुधीर भोगता, दुग्धम गीतामृतम महत्. वत्स म्हणजे वासरू. कोण वासरू आहे? पार्थ, अर्जुन वासरू आहे. आणि वासराने गाईला ढोशी मारल्याशिवाय गाय पाहणा सोडत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही केलं तरी गाय, एखाद्या गाईचं जर वासरू मेलं तर ती पाहणं नाही सोडत. परत दुसऱ्या गाईचं वासरू आणून त्यांनी केलं तरी ती पाहणं सोडेलच असं नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय आहे की ज्या वेळेला गाय दूध देते त्यावेळेला पहिला हक्क वासरांचा आहे, आणि चांगला गवळी असेल तर शेवटचा हक्कही वासरांचा आहे. मधलं जे दूध आहे ते घरातली वासरं जी आहेत म्हणजे मुलं वगैरे त्यांच्यासाठी घ्या. म्हणजे वत्साचे निमिषे दुभते झाले घरोद्देशे. वासरासाठी पाहणा सोडला गाईनं, आणि दूध मिळालं इतर घरातल्या वासरांना सुद्धा मिळालं की दूध. तशी गीता सांगितली अर्जुनाला, पण आपल्या सर्वांना, आपण वासरच आहोत, आपल्या सर्वांना गीता मिळालेली आहे. आणि गीता पुन्हा पुन्हा रेफरन्स आपण करू शकतो, अर्जुन करू शकत नव्हता. आपण मागे बघितलं की युद्ध संपल्यानंतर काही दिवस कृष्ण यालाच हस्तिनापूरलाच राहिला. नंतर म्हणला मला आता द्वारकेला जायला पाहिजे, द्वारकेलासुद्धा माझी काही कर्तव्य आहेत, कुणाला काय काय पाहिजे, कुणाला काय काय पाहिजे विचारला. द्रौपदीने कुंतीने सांगितलं मला दुःख पाहिजे, दुःखांचा वर्षाव झाला पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो की आत्या, डोक्यावर परिणाम झाला आहे का तुझ्या? आत्ता कुठे तुमची दुःखाची परंपरा संपली आहे? लहानपणा जन्माच्या आधीपासून दुःख आहे. एक तर तुझा जन्म झाला आणि तुझ्या वडिलांनी मित्राला तुला देऊन टाकलं. तुझं पहिलं नाव काय होतं? पृथा, नंतर नाव झालं कुंती. कारण शूरसेन हा तुझा, आणि शूरसेनाचा मुलगा वसुदेव. वसुदेव आणि कुंती सख्खे वैभवात, म्हणून वसुदेवाची जी मुलं कृष्ण वगैरे ती कुंतीच्या मुलांचे आत्तेभाऊ झाले. म्हणजे कृष्णाचं असं नातं आहे पांडवांशी, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुझ्या जन्मापासूनच सुरू आहे. झालीस शूरसेनाच्या ह्याच्यात दिली कुंती भोजाला, तरीसुद्धा त्यांनी तुझे लाड केले. 16व्या वर्षी दुर्वास आले. दुर्वासाने सांगितलं की एक मंत्र माझ्यातून प्रकट होते, वशीकरण मंत्र. म्हणजे सृष्टीतल्या कुठल्याही शक्तीला मंत्र म्हणून आवाहन केलं तर तो येईल आणि तुमची इच्छा पुरी करेल. पण तो सिद्ध होण्यासाठी जो काही काळ जाईल त्यावेळेला माझी सेवा करणारी व्यक्ती तुझ्या राज्यात आहे का? मी अनेक राज्यातून जाऊन आलो. कोणी दुर्वासांची सेवा करणं म्हणजे काय? शाबासकी कधी देणार नाहीत, पण चुकलं तर शाप देतील, सत्यानाश करून टाकतील. तो म्हणाला आमच्याही या राज्यात कोण करेल असं वाटत नाही. कोण सांगतो? कुंती भोज. आणि तो जायला लागतो. आणि त्यावेळेला कुंती म्हणजे यांची कुंती म्हणते की मी करते त्यांची सेवा. वय वर्ष 16. ती सगळी तिची दुःख कृष्ण तिला मोजून दाखवतोय. आणि दुर्वासांची तू इतकी चांगली सेवा केली की त्यांनी प्रसन्न होऊन तुला तो मंत्र दिला. त्याच वेळेला तू ठरवलं हा मंत्र मी वापरणार नाही. पण एक दिवस पहाटे तू तुझ्या सौंध म्हणजे बाल्कनी तिथे उभी होतीस. तिकडे पूर्वेला सगळी रंगपंचमी सुरू होती. सूर्य अजून उगवलेला नव्हता. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा उषा, नंतर अरुण आणि नंतर सूर्य, असं ते काय सुंदर वर्णन केलेलं आहे. ऋषी आकाशाकडे वगैरे बघत होते. हो हे नव्हतं ऋषींच्या काळात. त्यामुळे त्यांचे कानही विकसित झाले. आपले कसले कान आपण डल करत जातो. कानातून मेंदूवर, कानातून मेंदूवर, डोळ्यातून मेंदूवर, डोळ्यातून मेंदू, तरीसुद्धा आपला मेंदू टिकला आहे. तुम्हाला खरंच सांगतो, आपण फार बुद्धिमान कामं केली असती. आता बुद्धूसारखी यांत्रिक कामं आपण करतो. मग त्याच्यात तुमचं काम माझ्यापेक्षा सरस की तुमचा नंबर पहिला, बाकी काही नाही. सगळे आपण वळवळणारे किडेच आहोत भोगातले. मी अध्यात्मातल्या भाषेत सांगतो आहे. प्रपंचाच्या भाषेत काय, मी राणीसारखी दिसत नाही, मी राजा नाही आहे, हे कल्पना करा ना. हे प्रत्यक्षातलं नाही आहे खरं. पण ह्यांनी काय सांगितलं आहे की तुला ते दिला, तू सकाळी ते बघितलंस, काय सुंदर रंग आहे,
आता अरुण येईल. अरुण म्हणजे सूर्याचा सारथी, सूर्याचे घोडे, सूर्याचा रथ, आणि आता सूर्य येईल. त्यावेळेला तिने तो वशीकरण मंत्र म्हणला, सूर्याला आवाहन केलं. सूर्य पुरुष रूपात तिच्यासमोर उभा राहिला आणि मला तू का बोलवलं? ती म्हणाली मी चुकून बोलवलं. असं चुकून वगैरे काही बोलवत नाहीत. तेव्हा आता तू आणि मी एकांत करूया, आपल्याला अत्यंत तेजस्वी असा पुत्र होईल, पण तुझं कौमार्य भंगणार नाही. युअर व्हर्जिनिटी विल रिमेन इंटॅक्ट. कारण ही दिव्य, ज्याला इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणून चर्च आहेत ना, येशूचा जन्म झाला तरी मेरी वॉज व्हर्जिन मेरी. व्हर्जिन मेरीचीही चर्च आहेत, व्हर्जिन मेरीचीही ऑर्डर्स आहेत, व्हर्जिन मेरी. तसं ही व्हर्जिन राहशील तू. मग तो कर्ण जन्मतो. त्याचा त्याग नाही. किती सुंदर पोर. कर्ण इतका सुंदर आणि तेजस्वी पुरुषच नाही आहे. सुंदर वसुदेव, त्याच्या इतका सुंदर वासुदेव, त्याच्या इतकाच सुंदर म्हणजे कृष्ण, आणि त्याच्या इतकाच सुंदर प्रद्युम्न. ही सुंदर आहे निरनिराळी, पण तेज कुठे? तेज सगळ्यात जास्त कर्णाचं आहे. तुला सोडून द्यावं लागलं त्याला. कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वी त्याला कपडे रत्न वगैरे ठेवून टोपलीतून सोडावं लागलं. एवढं दुःख आहे ते. हो म्हणाले. नंतर गंमत म्हणजे तिथेच अडवलं ना त्याला, तो वाहत दूर गेला असता तर दिसला तरी नसता. राधा आणि अधिरथ नावाचे सूत म्हणजे रथ चालवणारा अधिरथ, आणि त्याची पत्नी राधा नदीवर गेलो होते. त्यांना ती टोपली येताना दिसते, आणि ते पोर तिच्या समोरच वाढतं ना. कुंतीच्या केवढं दुःख आहे. हा मुलगा माझा आहे, हा मुलगा देखणा आहे, हा मुलगा पराक्रमी आहे, पण मला सांगता येत नाही की हा मुलगा माझा आहे. एवढं टेन्शन. ज्यावेळेला अर्जुन आणि ते विद्यार्थी आहेत, शिक्षण पूर्ण होतं म्हणून द्रोणाचार्य म्हणते तुम्ही जे शिकलायत त्याचं प्रदर्शन होऊन जाऊ दे. एकमेका सांगतो मी गदा फेकतो, मी हे फेकतो. आणि धनुर्विद्येला अर्जुन येतो, त्यावेळेला कर्ण येतो, आणि तो म्हणतो की आपण काय करूया, द्वंद्व खेळूया, ज्याला आपण जुगलबंदीसारखं म्हणतो. आणि त्यावेळेला हे खेळणार. इतक्यात एक प्रसंग घडतो की तू क्षत्रिय नाही आहेस, तू सूतपुत्र आहेस, मी फक्त क्षत्रियाशी खेळणार आहे. त्यावेळेला दुर्योधन पुढे येतो आणि म्हणतो की मी अंगराज म्हणजे बिहार हे तुला आत्ताच्या आत्ता तुला राजा बनवतो, आणि राजा हा क्षत्रिय असतो. झालं. खरं म्हणजे धृतराष्ट्र काही म्हणजे ह्याच्या बापाचं काही राज्य होतं का? नाही ना. तरी हा म्हणतो मी तुला देऊन टाकतो. अरे सगळंच इल्लीगल आहे. हे विदुराला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, पण बोलतो फक्त विदुर आणि कृष्ण. तुझ्या राज्यच नाही तुझ्या वडिलांचं. त्यातला बिहार काढून वंग नाही, अंग 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 आणि वंग. अंग म्हणजे बिहार आणि वंग म्हणजे बंगाल. तर देतोच तू. मी तो आता म्हणतो की आता मी क्षत्रिय झालो. आता दोघंजणं खेळणार. काय होणार कल्पना करा. आपल्याला सुद्धा पहिल्यांदा ही कथा वाचतो. हे केवढं मोठं नाट्य आहे. अशा वेळेला कुंती बेशुद्ध पडते. राणी बेशुद्ध पडली म्हणल्यानंतर ती ड्रॉ होते मॅच, म्हणजे पोस्टपोन होते ना, तशी होत नाही. मग हिला सगळे बघतात राणीला काय झालं म्हणून सगळे आत नेतात, आणि तो जो प्रसंग आहे ना तो तिथे टाळला जातो. प्रत्येक वेळेला तो एकाच महालात की हो, तो मित्र होता. आल्याबरोबर तो तिला नमस्कार करायचा, आणि नमस्कार करताना तिला नक्की माहीत होतं की हा आपला मुलगा आहे, पण ती त्याला जवळ घेत नव्हती, स्पर्श करत नव्हती. प्रेमानं म्हणजे सर्वांशी जसं प्रेमाने बोलायचे ना तसंच त्याच्याशिवाय. हे केवढं दुःख आहे कल्पना करा. आणखीन मी सगळे प्रसंग सांगत नाही. त्याच्यानंतर युद्ध आलं. युद्धात खरं म्हणजे तू गांधारीला मोठी बहीण मानत होतीस, बरोबर. मग तिची मुलं म्हणजे तुझीच मुलं की. तेवढं दुःख आहे कौरव मेल्याचं. हो म्हणाली मला दुःख झालं. त्यातून अभिमन्यू, आपला अभिमन्यू गेला, केवढं दुःख झालं. हो दुःख झालं. या सगळ्या दुःखातून गेली तुझी मुलं पार, आणि आता त्यांना राज्य मिळाले. हस्तिनापूरचं राज्याभिषेक झाला, अश्वमेध यज्ञ झाला, आणि आता मी निघालो. तर तू म्हणतेस दुःखाचा पाऊस पडू दे. नुसते दुःख नाही, दुःखाचा पाऊस पडू दे. त्यावेळेला ती म्हणते मी अजून पूर्ण वर मागितलेलाच नाही आहे. ज्यावेळेला दुःखाचा पाऊस पडतो किंवा दुःख येतात त्यावेळेला माधवा म्हणून आम्ही हाक मारतो. आम्ही धावा केला तुझा म्हणजे प्रार्थना की तू धावून येतोस, आणि तुझं दर्शन झालं त्यालाच मुक्ती म्हणतात. तुझं दर्शन आलं पुन्हा पुन्हा तुझं दर्शन व्हावं म्हणून आमच्याकडून ती हाक मारली जावी, आणि त्या हाकेला प्रतिसाद म्हणून तू प्रत्येक वेळेला धावत यावं. असे किती प्रसंग नंतर घडलेले आहेत.
एक प्रसंग आपल्याला माहीत आहे, परत तिथे दुर्वास ऋषीच आहेत, जेवायला आलेले आहेत 10,000 शिष्यांचं. आणि दुर्योधनाने सांगितलं आहे, दुर्योधनाने दुर्वासांची एवढी सेवा केली आणि सांगितलं काय की तुम्ही पांडवांच्याकडे जा, बिचारे वनवासात आहेत. कुणामुळे सांगा बरं, पण बिचारे वनवासात आहेत, तुमची सेवा करण्याचं पुण्य त्यांना मिळू द्या. त्यांना आश्चर्य वाटतं, दुर्योधनाच्या मनात एवढा चांगला विचार पांडवांच्याबद्दल आला कसा. ते म्हणाले तुझ्या मनासारखं होईल, तथा असतो. जरा पुढे गेल्यानंतर दुर्योधन धावत जातो. एक सांगायला विचारलो, तुम्ही रात्रीच्या जेवणाला जा, म्हणजे लंचला नको, डिनरला जा. मग दुर्वास म्हणाले, कारण त्यांना काही माहीत नाही काय, म्हणाले आता हा खरा दुर्योधन झाला. कारण त्यांना सूर्यस्थाली मिळालेली होती. युधिष्ठिरांनी सूर्याची उपासना करून अशी एक थाळी मिळवलेली होती की त्या थाळीतून कितीही जणांचं कितीही अन्न सूर्य आकाशात असेपर्यंत निर्माण होत होतं. आता इंग्रजी भाषांतरात त्याला सोलर कुकर म्हणतात. हे कसलं भाषांतर, सूर्यस्थालीच म्हणूया की त्याला, भाषांतर कशाला करायला पाहिजे. सूर्याने दिलेली थाळी आणि त्यातून पण सूर्य अस्ताला गेला की त्यातून एक कणसुद्धा निर्माण होत नव्हता. हे रात्री आलेले आहेत जेवायला. आल्यानंतर आम्ही जेवायला आलेलो आहोत तुझ्याकडे. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो या ना. त्यावेळेला द्रौपदी मागून त्यांना आपण करतो ना असं करून बोलवत्या. हा मागे बघतही नाही. ते गेल्यानंतर मी तुम्हाला मागे बोलवत होते, त्यांना उद्या बोलवायचं ना. आत्ता ते मी थाळी घासून पालथीसुद्धा घातलेली आहे, त्यांना काय जेवायला घालणार आहोत. ते म्हणाले दुर्वास येतात 10,000 शिष्यांबरोबर. मी त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही स्नान करा आणि या. म्हणाले पण येतील ना आता ते. आता त्यांनी धावा केला कृष्णाचा. हे उदाहरण देतो आहे तुम्हाला की का दुःख मागितलं. ते केवढं मोठं संकट आहे, हे धर्मसंकट आहे. कृष्णाला धावतो आता. त्यावेळेला गंमत आहे, फार छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कदाचित लोककथा असतात, महाभारतातही नसतात. पाय चेपत असते रुक्मिणी कृष्णाचे एकांतात. अशा वेळेला हा धावा याला ऐकू येतो, रुक्मिणीला नाही ऐकू येत. तो रुक्मिणीला लाथाडतो आणि एकदम जायला लागतो. असे कुठे निघाला. कृष्ण म्हणतो निघताना विचारायचं नसतं. हा प्रकार तेव्हापासून आला असेल की जाताना विचारायचं नाही, आल्यावर मी तुला सांगेनच ना. उघड आहे. आला इकडे हा धावत, आल्यावरती त्याला काही सांगणार. इतक्यात तो म्हणतो की सखी, तिला म्हणायचा की सखी किंवा कृष्णे तू मला बोलवलंस एवढ्या आकांताने, मी धावत आलो, भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. बापरे, ह्याला दुष्काळात 13वा महिना म्हणतात, हो की नाही. आधी काही नाही आहे म्हणून तुला बोलवलं तर तू खायला मागतोस. तो म्हणतो शक्यच नाही, आण तुझी ती थाळी. थाळी आणल्यानंतर अगं इथे हे काही पान आहे की लागलेलं. ही कृष्णाची माया असू शकते. कारण आमच्या मुलांनी प्रश्न विचारला होता, द्रौपदी नीट भांडी घासत नव्हती असा याचा अर्थ आहे. हे त्यांचं व्यवहार ज्ञान आहे, सोडा. तर कृष्णाने अरे हे एक पान भाजीचं राहिलं आहे ना, ते पान तो काढतो, खातो आणि ढेकर देतो. आपण रोज दुपारी जैवी जैवी बा गुरुर या ब्रह्मांड हे तृप्त झाले. ज्यावेळेला गुरुचं पोट भरलं त्यावेळेला ब्रह्मांड हे तृप्त झाले. कृष्णाने तृप्त होऊन ज्यावेळेला ढेकर दिला त्यावेळेला आता बोल काय. मग ती सगळं सांगते, काही होणार नाही, तू निश्चिंत राहा. मग इकडे पुराणातल्या गोष्टी आहेत या आवडतात. ते आंघोळ करायला गेले, कृष्णाने त्या पाण्याचा आमरस बनवला आणि हे आचमन घेत गेले, संपतच नाही आहे. इतकी तुडुंब पोटं भरली आणि काठावर आल्यानंतर म्हणाले की आता जाऊन युधिष्ठिराच्या अन्नाचा अपमान करण्यापेक्षा, मराठीत म्हणतात ना, अंधारातच तोंड काळं करूया, म्हणजे निघून जाऊया आपण. आणि निघून जाऊ. दुर्वास म्हणाले माझ्यासारखा अनुभव तुम्हाला पोट तुडुंब भरलं, आमरपान भरलं ना ते तुडुंब. त्यावेळेला कृष्णाने अशा पद्धतीने, पण हे संकट आलं म्हणून. दुसरं संकट, त्याच्या आवडती भाजी केली होती. अशा वेळेला नेहमीसारखं आपणही, आपला मुलगा हॉस्टेलला गेलेला आहे किंवा मुलगी लग्न करून दुसरीकडे गेलेला आहे, तिच्या आवडीचा पदार्थ केला, आज ती असायला पाहिजे होते. आपण म्हणतो जवळ असेल तर आपण बोलवतो किंवा नेऊन देतो, दूर असेल तर व्हिडिओ बघ हां तुझी आवडती भाजी तोंड. सगळीच मला ईची फार गंमतच वाटतं. पहिले हे जे ऑनलाईन आहे ना त्याच्या इतका विनोदी प्रकार नसतो, पण ठीक आहे असं करतात. कृष्ण पाहिजे होता आणि कृष्णाची आवडती भाजी आहे.
प्रत्येकजण बोलवतो, हा प्रसंग तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला सांगतो प्रत्येकजण बोलवतो. हा म्हणतो माझ्या मी संकल्पशक्तीने बोलवतो. युधिष्ठिर येत नाही कृष्ण. भीम नाही आहे घरात. अर्जुन म्हणतो मी बाणावर मंत्र म्हणतो आणि कृष्णाला आणतो, नाही बाण आलाच नाही परत, कृष्ण आला नाही. प्रत्येक सहदेव प्रत्येकजण. शेवटी द्रौपदी म्हणते मी बोलवते कृष्णाला, कृष्ण येत नाही. भीम बाहेर आहे. भीम आल्यानंतर म्हणतो सगळ्यांच्या अस्वस्थ झालेले आहे, हे काय घडलं आहे का काही. कोणते म्हणते की असं घडलेलं आहे की आवडती भाजी केली कृष्णाची आणि कृष्णाला आम्ही आमच्या पद्धतीने बोलवलं, कृष्ण काही आला नाही आहे. एवढंच ना, भीम बाहेर जातो, आपली गदा उंच टाकतो आणि बरोबर त्या गदेच्या खाली उभा राहतो आणि कृष्णाला म्हणतो ही गदा माझ्या डोक्यावर पडली तर मी मरणार आहे, वरच्यावर येऊन धर. कृष्ण येतो आणि गदा धरतो, लक्षात ठेवा. आणि भीमाला सांगतो की का तू तसं केलंस, आज चल तुला नंतर सांगतो तो की कितीही झालं तरी पुन्हा असा प्रयोग करू नकोस की जीव देऊन मला बोलवू नकोस. साधं भावनेने बोलवलं तरीसुद्धा मी येतो ना. म्हणून भीमाला बुद्धी नाही म्हणतात, ही केवढी बुद्धी आहे की गदेच्या खाली उभा राहिलेलं आहे. गंमत बघा, असे अनेक प्रसंग आहे की कृष्णाला बोलवल्यानंतर कृष्ण आलेला आहे. म्हणून कुंती म्हणते की आम्हाला संकटांचा वर्षाव, संकट आलं की माधवा कृष्णा केशवा तू येतोस, तुझं दर्शन झालं ना, त्या पुनर्भव दर्शनम, पुन्हा या संसाराचं दर्शन नको, मुक्तच होतो आम्ही त्या प्रसंगी. ठीक आहे, अर्जुनाकडे येतो. आता बघा अर्जुन काय म्हणतो त्याला की युद्धापूर्वी तू जे सांगितलं होतंस ते मला खूप आवडलं होतं. मी पहिला अवस्था कशी होती, शोक संविघ्न मानसा, आत्ता वाचलं. आणि शेवटी काय म्हणतो, करिष्ये वचनम तव, धनुष्य उचलतो ते फेकलेलं, नष्टो मोहा, मोह गेला, स्मृतिर्लब्धा, माझी स्मृती परत आली. कुठली स्मृती, मी क्षत्रिय आहे आणि हे युद्ध मी जिंकणार आहे, हे स्मृती परत आली आणि आता मी तुझं सांगशील त्याप्रमाणे करतो. हा बदल आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की ज्या वेळेला पहिला अध्याय आहे त्याला विषाद योग म्हणतात आणि शेवटच्याला मोक्ष संन्यास वगैरे असं काहीतरी नाव आहे, परंतु त्वत्प्रसादान मयाच्युत, हा प्रसाद योग आहे. विषादापासून प्रसादापर्यंत गीतेचा प्रवास आहे. कधीही तुम्हाला उदास वाटलं गीता वाचा, पण पाठ नुसती करू नका, गीतेचा अर्थ वाचा, त्या अर्थावर चिंतन करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल किंवा मार्ग सापडेल. सोल्युशन मार्ग आणि याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही सोल्युशन नाही म्हणजे, पण विल फाइंड अ वे आउट. वे आउट हा मार्ग आहे, सोल्युशन म्हणजे उत्तर आहे. तर अशा वेळेला तो म्हणतो की मला तो पुन्हा ऐकायचा आहे. त्यावेळेला कृष्णाचं उत्तर बघा, नीट ऐका, कारण हाच प्रसंग अवधूताच्या बाबतीत भागवतात घडलेला आहे. ज्यावेळेला तो 24 गुरु करतो त्यावेळेला शब्द वापरलेला योगारूढ. आरूढ म्हणजे स्वार, योगारूढ म्हणजे योगावर स्वार, म्हणजे योग्याची जी अगदी सर्वात वरची समाधी अवस्था आहे त्या अवस्थेत मी होतो. त्यावेळेला मी कृष्ण नव्हतो, मी भगवान होतो आणि भगवान म्हणून मी तुला तो उपदेश केला. आता मी भगवान नाही आहे, मी कारण गरजच नाही ना, त्यावेळेला गरज होती भगवान होण्याची आणि म्हणून भगवान उवाच म्हणून मी सांगितली. तू आणि सगळ्या जगाने ऐकली आणि अजूनही ऐकतायत. फरक लक्षात घ्या. आता मी साधा कृष्ण आहे, तू साधा अर्जुन आहे. आता कुरुक्षेत्रावरचं युद्धही नाही आहे, मग मी तुला कशी सांगू ती गीता की कृष्णाची अडचण आहे. पण पुढे जाऊन म्हणतो तू माझा सखा आहेस. सखा म्हणजे मित्र. मित्राने एखादी गोष्ट मागितली तर दुसऱ्या मित्रांनी ती पुरवायची असते. म्हणून मागे 2 ऋषींच्यामध्ये संवाद झाला होता, तो संवादच मी तुला सांगितला होता गीतेत, तो संवाद मी तुला सांगतो. अशी खूप अध्यायांची, ही 18 अध्यायांची असेल तर ही कदाचित 26 अध्यायांची असेल, अनुगीता म्हणतात. म्हणजे नंतर सांगितलेली गीता. अर्जुनाची तीही इच्छा पुरी केली, अर्जुनाचं समाधान झालं आणि मग कृष्ण द्वारकेला गेला. हे सगळं मी महाभारत सांगितलं. याचं कारण काय की आता अर्जुनाची जी स्थिती आहे त्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. हे नंतरच्या कथा मी तुम्हाला सांगितल्या. अजून युद्ध सुरू झालेलं नाही तरी अर्जुन शोक कसा, झालेल्या गोष्टीबद्दल शोक. आत्ता मी भोगतोय ते दुःख, मी उद्या दुःख भोगेनला काही अर्थ नाही आहे. मी काल दुःख भोगलं ही स्मृती आहे. दुःखाचा भोग, त्रास आत्ता या क्षणीच मी घेऊ शकतो. दुःख उधार नाही घेत आहे.
दुःखाची मेमरी म्हणजे काही दुःख नाही आहे, दुःख प्रेझेंट आहे, शोक पास्ट आहे आणि काळजी चिंता हे काय आहेत, फ्युचर आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून अजून युद्ध सुरू झालेलं नाही तरी अर्जुनाची अशी अवस्था झालेली आहे, पण कृष्णाने ती मानलेली आहे. तुझी अवस्था खरी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तो म्हणतो ना, मला पटतंय तुम्ही सांगता ते, पण मला भीती वाटते परीक्षेची. आता त्याला भीती खरी आहे ना, ते गृहीत धरून त्याचं काउन्सिलिंग नको का करायला? मूर्ख आहेस, अशी कसली भीती वाटते, चल तू. त्याला काउन्सिलिंग म्हणत नाही. तू सांगतोयस ते खरं आहे, तिथून मी तुला वर नेतो, तिथून मी तुला बाहेर काढतो. हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे, अहोबत महत्पापम नाना परी आम्ही आलो हे ऐकत, उपजेना खंत अजूनही. सांगे देवा आता येथे कैसे मन करावे कठीण वज्रायचे. हेची काय थोडे घडले पातक, आता निरर्थक जगावे का. होवोनी निशस्त्र सुखे ह्यांचे बाण, म्हणजे यांचे भीष्माचार्य वगैरेंचे करावे सहन हेची बरे. ऐशा परी मृत्यू आला तरी चांग, परी नको संग पापाचा या. असं म्हणल्यानंतर ऐके राया रणी बोलिला हे पार्थ. अर्जुन असं रणात म्हणाला. राया म्हणजे राजा, आणि ते एकच राजा आहे, धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला मनातल्या मनात प्रचंड आनंद झाला. अर्जुनाची अशी अवस्था, आता युद्ध सुरू होणारच नाही. मजा बघा. म्हणून ऐके बोलिला जे पार्थ तेची तुझं येथं सांगितले. मग तो अर्जुन खिन्न झाला फार, आला गहीवर आवरेना. रथातूनी तेव्हा उतरोनी खाली, दुःखे अश्रू गाळी ढळढळा. आता रथातून खाली उतरला, धनुष्यबाण टाकून दिलं. हे उलटं ठेवलं, परते म्हणतो ना आपण, उलटं ठेवलं त्यांनी पुढे आहे ना. मग धनुर्बाण ठेवूनी परते, बैसून या तेथे अश्रू ढाळी. ऐसा परी रणी घडले जे काय, रायासी संजय तेची सांगे. आता ह्याच्या पुढे काय, याचं कुतूहल आपल्यालाही आहे, आपल्याला माहीत आहे. म्हणून पण पहिल्यांदा जे ऐकत असतील, ज्ञानेश्वरी ऐकत असतील, म्हणून शेवटचं वाक्य आहे. त्याच्यानंतरच्या काही ओव्या आपण वाचणार आहोत जोडून घेण्यासाठी. हे इथे लक्षात ठेवा ना. ऐशा परिरणी घडले जे काय, रायासी म्हणजे धृतराष्ट्राशी संजय तेची सांगे. खिन्न अर्जुनासी आता कृष्णनाथ, कैसा परमार्थ निरूपिल. परमार्थ म्हणजे अध्यात्म. आता अर्जुनाला काय सांगेल तो, हे नीट ऐका. तीच कथा पुढे ऐका अभिनव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. अभिनव अशी सुंदर कथा आता पुढे चालू आहे. मी निवृत्तीचा ज्ञानदेव, निवृत्ती गुरु, त्यांचा दास किंवा शिष्य ज्ञानदेव तुम्हाला सांगतो. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी प्रथमोध्याया. इथे अर्जुन विषाद योग नाव दिलेलं नाही आहे. इथे नाही प्रथमोध्याया द्वितीयोध्याया असंच म्हणलेलं आहे. हरये नमः. म्हणून हा पहिला जो अध्याय आहे ना, तो पूर्णपणे प्रस्तावना आहे. दुसरा जो अध्याय आहे त्याच्यात कृष्ण बोलतो, तिथपर्यंतच्या काही ओव्या आहेत ना, कारण जोडून आत्ता आपण बरोबर पहिल्या अध्यायाला थांबलो आहे ना, अध्याय दुसरा. फक्त मी तुम्हाला काही ओव्या वाचून दाखवतो. मग राया लागी म्हणे तो संजय. परत आता पुढे म्हणाला, पुढे झाले काय ऐके आता. हे अशी जर वाचली ना गीता, तर आपल्याला समजते. मधले संस्कृत श्लोक वाचू नका ना. एका मुलीला सांगितलं वानतेला की तू संस्कृत श्लोक नको लिहून काढ. तिने संपूर्ण गीता अर्थ लिहून काढला आणि म्हणाले आता मला पुन्हा पुन्हा वाचायला आवडतं. आता त्यातला फिलॉसॉफीचा भाग आहे तो तिला कळणार नाही. हे बघा ना, मग राया लागी म्हणे तो संजय, पुढे झाले काय ऐके आता. रणांगणी पार्थ ऐशापरी खिन्न, होवनी रुदन करू लागे. रडायला लागला, म्हणजे अगदी नकारात्मक मनस्थितीत तो गेला, खिन्न झाला. उपजला चित्ती मोह विलक्षण. त्याला मोह शब्द वापरलेला आहे. मोह म्हणजे जे नाही ना ते दिसतं. एका प्रकारे मोहमाया आपण शब्द वापरतो, तो विलक्षण मोह त्याला झालेला आहे. उपजला चित्ती मोह विलक्षण, सर्व आप्तजन देखून या. तेने त्याचे चित्त द्रवणी लागे, जैसे पाझरेले मीठ. मीठ जसं पावसाळ्यात पाणी सुटतं, तसं अर्जुनाच्या मनाला की एरवी त्याचा निश्चय पर्वतासारखा होता, कठीण, वज्रासारखा कठीण होता, आता तो पाझरून गेला मिठासारखा. म्हणून सांगितलं, तेने त्याचे चित्त द्रवणीया गेले, जले पाझरले जैसे मीठ. हृदय सधीर धैर्यवान असं त्याचं मन किंवा हृदय होतं. परी विरमले वाते झळंबले अभ्रजैसे. वाऱ्यामुळे ढग जसा जातो
तसं अर्जुनाचं मन स्थिर राहिलं नाही, ते विचलित झालं, अस्थिर झालं. किंवा राजहंस कर्दमी ऋतावा, हे निरनिराळे दृष्टांत दिलेले आहेत. पहिल्यांदा मिठाचा दृष्टांत दिला, नंतर ढगाचा दिला, नंतर सांगितलं राजहंस. कर्दम म्हणजे चिखल, कर्दमी ऋतावा मग तो दिसावा म्लान मुख. म्लान म्हणजे मळलेलं नाही, खिन्न झालेलं किंवा थकलेला असा अर्जुन दिसला. राजहंस जर ह्याच्यात चिखलात अडकला तो सोडवण्याचा प्रयत्न करतो, सर जास्तीत जास्त अडकत जातो. अर्जुनाची परिस्थिती त्याच्यासारखी झाली. तैसा दिसे पार्थ अति कोमेजला कारुण्य व्यापला. आता हे कारुण्य तुझ्या मनात कसं आलं? ही आपण म्हणतो ना पीडा, आत्ता युद्धाच्या प्रसंगी तुझ्या मनात का आली? आता कृष्ण बोलायला लागेल ना, बघा की कारुण्य व्यापला म्हणून या देखून या ऐसा महामोहे ग्रस्त तयासी श्रीकांत काय बोले. श्रीकांत म्हणजे कृष्ण, श्री भगवान वाच. आता हा पहिला शब्द आहे. कुतस्त्व, कुठून, कश्मलमिदम. कश्मल म्हणजे हे दरिद्री विचार, हे नकारात्मक विचार कसा तुझ्या मनात आला या महत्त्वाच्या प्रसंगी? विषमे समुपस्थितम अनार्यम, हा तुझा विचार कसा आहे? अनार्यम म्हणजे असंस्कृत, अजुष्टम म्हणजे अत्यंत अयोग्य, अस्वर्ग्यम स्वर्गात न नेणारा, नरकात टाकणारा, अकीर्तिकरम म्हणजे अपकीर्ती देणारा, सगळीकडे नाचक्य करणारा हा विचार या प्रसंगी तुझ्या मनात कसा आला? हा पहिला प्रश्न आहे. म्हणे पार्था आधी करी तू विचार. मला विचारतोयस ना, आता तू विचार कर. येथे हा आचार योग्य काय? आता या प्रसंगी हा आचार योग्य आहे का? युद्ध सुरू होणार आहे आणि अशा वेळेला तू सगळं मन खिन्न करून बसलाय, हे योग्य आहे का? कोण तू गा काय? तू कोण आहेस? तुझे दोन नावं आहेत, विजय आणि धनंजय. तुला पराजय माहीतच नाही, अशा दरिद्री गोष्टी का करतोस तू? कोण तू गा काय? करीसी हे येथे काय झाले तू ते सांग मज. असं काय झालं तुला? एकदम नुसता बोलतोयस. कशासाठी खेद? कशासाठी करतोय? तुझं उणे काय? काय तुला कमी आहे? किती सोपं आहे बघा, म्हणून मी वाचून दाखवतोय. करू जाता काही राहिले का? आमच्याकडून काही करायचं राहिलं आहे का? तुला पाहिजे आहे का? न देसी तू चित्त, मी सांगतो तिकडे लक्ष नाही. अयोग्य गोष्टीशी चित्त, धीर ना सोडीसी कदाकाळी. कधी तो अयोग्य गोष्टी मनात घेत नाहीस आणि धीर कधी सोडत नाहीस. नाम तुझे मात्र ऐकोनी साचार होते दिशापार अपयश. आत्ता सांगितलं ना, तुझं नाव विजय आणि धनंजय आहे, म्हणजे पराजय दिशापार होतो तुझं नाव ऐकलं की. आणि हे काय अवस्था झाली तुझी? आणि फार पुढचा संवाद आहे ना, तो फार चांगला आहे, थोडासा वाचूया आपण. आणि तिथे काय सांगितलेलं आहे? शौर्याचा तो ठाव, शौर्य स्थान आहे. शौर्य कुठे पाहायचं? अर्जुनाकडे पहा. शौर्याचं दर्शन घ्यायचं, अर्जुनाचं दर्शन घ्या. शौर्याचा तो ठाव, क्षत्रियात राव. क्षत्रियात तू राजा आहेस. युद्धी तुझे नावं तिन्ही लोकी. कारण त्यांनी शंकराचा पराभव केलेला आहे. ज्या वेळेला शंकर म्हणतो हा आलेला आहे कशासाठी? प्रायश्चित्त म्हणून. पांडवांनी नियम घालून दिले होते. पांडवांना गंमत आहे, ते नियम नारदांनी घालून दिले होते, ज्यांना लग्नाचा अनुभव नाही. आणि इथे तर 5 पती आहेत. आचारसंहिता कोणी तयार केली? नारदांनी. कोड ऑफ कॉन्डक्ट. आणि 73 दिवस प्रत्येकाला त्यांनी वाटून दिले. आणि त्या 73 दिवसात द्रौपदी त्या पांडवाकडे राहील. आणि जर ते एकांतात असताना कोणत्याही कारणासाठी दुसरा पांडव जर आला तर त्यांनी काही वर्ष, 6 वर्ष, 12 वर्ष काहीतरी आहे त्यांना शिक्षा द्यावी लागेल, दूर जावं लागेल अरण्यात. एकदा अर्जुन बाहेर आहे आणि हे एकांतात आहेत, युधिष्ठिर आणि हे. अशा वेळेला कोणतरी एक भिक्षुक येतो म्हणतो की आत्ता माझ्या गायी पळालेल्या आहेत, जरा शोधून द्या. म्हणतो माझा धनुष्यबाण आत आहे. काय उपयोग आहे? तुम्ही धनुष्यबाण आणीतोपर्यंत त्या गायी जिवंत राहतील का? किती लांब जातील काही सांगता येत नाही. मग त्याच्यासाठी अर्जुन आत जातो. त्यावेळेला त्यांचा एकांत संपून ते बाहेर आलेले असतात, परंतु पूर्ण बाहेर आलेले नसतात. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो आमचा एकांत संपला होता, आम्ही बाहेरच्या खोलीत आलो होतो, तुझ्याकडून कुठलाही पण जो आहे किंवा नियम त्याचा भंग झालेला नाही.
पण अर्जुन हा इतक्या सरळ मनाचा आहे, तुम्ही पूर्ण बाहेर आलेला नव्हतात, मला आत यावं लागलं, या जो भिक्षुक आलेला आहे त्याच्यासाठी मी 12 वर्ष दूर राहतो. म्हणून अर्जुन 12 वर्ष गेला. त्या 12 वर्षात अर्जुनाने काय काय केलं मी फक्त 4 गोष्टी दीर्घ सांगत नाही, फक्त 4. एक म्हणजे इंद्राकडे जाऊन त्याची शक्ती मिळवली. शक्ती की इंद्राकडून कवच ज्याला म्हणतात, वज्रशक्ती म्हणतात, इंद्राची एक शक्ती मिळवली. त्याच्यानंतर पाशुपतास्त्र, शंकराकडून पाशुपत म्हणजे पशुपती, तो त्याचं अस्त्र पाशुपती, ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र, नारायणाचं नारायणास्त्र, तसं याचं पाशुपतास्त्र. तो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. आणखीन गंमत केली म्हणजे 2 बायका केल्या, 2 लग्न केली अर्जुनाने. कुठे केली? नॉर्थ ईस्ट आपण म्हणतो ना, मणिपूर, मेघालय, निरनिराळे भाग, नागभूमी. तर नागभूमी तिथे उलुपी नावाची राजकन्या होती. अर्जुन तिथे गेल्यानंतर तिला तो आवडला, लग्न केलं. आणि उलुपी आणि अर्जुन यांना जो मुलगा झाला त्याचं नाव बब्रुवाहन. पुढे अर्जुनाशी युद्ध झालेलं आहे त्याचं, आणि फार भयंकर युद्ध आहे. पण शेवटी उलुपी येते आणि तुम्हाला माहीत नाही तुम्ही एकमेकाचे कोण आहात. बब्रुवाहन सांगते की अर्जुन आहे तुझे पिताश्री, आणि अर्जुनाला सांगतो हा पराक्रमी तुझा पुत्र आहे. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो तू वडिलांबद्दल ज्या गोष्टी सांगत होतीस ते हे माझे पिताश्री. हो म्हणाले. आणि मग ते दोघेजण एकत्र येतात. पण हा युद्धात लढलेला नाही आहे. त्याच्यानंतर चित्रांगदा, ही मणिपूरची राजकन्या, ती पुरुषी वेशातच असायची, शिकार वगैरे करायची. आव्हान देते अर्जुनाला, आपण हे करूया, शरसंधान करूया, आणि जो चांगला असेल धनुर्धारी, तू माझ्यापेक्षा चांगला असेल मी लग्न करेन. तिच्याशी लग्न झालं चित्रांगदाशी. त्यांना तिथेच ठेवलं. ही जी लग्न असतात ना ती आपण ज्याला डिप्लोमॅटिक वेडिंग्ज म्हणतो. म्हणजे मी तुमच्याशी संबंध साधलेला आहे तेव्हा तुम्ही आमच्यावर आक्रमण करू शकणार नाही. जर युद्ध झालं तर आमच्या विरुद्ध तुम्ही लढणार नाही, गरज पडली तर आमच्या बाजूने लढा. अशी ती 2. किरात अर्जुनीय म्हणतात. किरात म्हणजे शिकारी, आणि अर्जुन जात असताना एक डुक्कर जात होतं, रानडुक्कर, आणि अर्जुन त्याला बाण मारतो. त्याच वेळेला दुसरा एक बाण विरुद्ध दिशेने त्या डुकराला लागतो. डुक्कर मरून पडतो. अर्जुन ज्या वेळेला तो काढायला येतो बाण, त्याच वेळेला दुसरा येतो, पण तो माझा बाण आधी लागलेला आहे. अर्जुन म्हणतो माझा आधी लागलेला आहे. तो म्हणतो माझा आधी लागलेला आहे, मग आपण युद्ध करूया. एवढं युद्ध होतं दोघांचं की शेवटी देवानं येऊन थांबवावं लागतं की संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल, अरण्य वगैरे जाळून टाकाल तुम्ही. त्यावेळेला तो शंकर प्रकट होतो आणि मी याची परीक्षा पाहत होतो. ह्याला पाशुपतास्त्र पाहिजे, पण मी त्याला ते तसंच देणार नव्हतो, म्हणून मी याला पाशुपतास्त्र देतो. हे सगळं अर्जुनाने या काळात मिळवलेलं आहे. म्हणजे 12 वर्ष तो काही हे झालेला नाही आहे. सध्या फाल्गुन महिना चालू आहे. याच्याशी संबंधित एक प्रसंग आहे. फल्गू नावाची नदी आहे, जिला सरस्वती म्हणतात. ती जमिनीच्या खालून वाहते. तिथलं पाणी दूर केलं म्हणजे वाळू की ओलसर लागते, आणखीन खोल खणलं तर तिथे तिचा प्रवाहसुद्धा मिळेल. अर्जुनाने फल्गू नदीच्या काठी, म्हणून अर्जुनाचे अनेक नाव आहेत, त्याच्यातलं एक नाव फाल्गुन आहे. फाल्गुन म्हणजे अर्जुन. ग्रंथ तुम्हाला अभ्यास करायचा जसा आपण आत्ता करतोय. ग्रंथ हे सरस्वती आहे, वरून तुम्हाला दिसत नाही आहे, पण तुम्ही जर सरस्वतीच्या काठी आलेले आहात तर ती माती वाळू ती दूर करा. आणि ती दूर केल्यानंतर तुम्ही काय करा, त्याच्या आतलं पाणी वगैरे घ्या. बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तसे नदीचे 2 काठ आहेत, त्याच्यामधून पाणी वाहत आहे. वाळू दूर करा, जरा तुम्ही खोल जा आणि ग्रंथाचा अभ्यास करा. तो ग्रंथ तुम्हाला खूप काहीतरी चांगलं सांगेल. म्हणून इथे काय सांगितलं ते लक्षात ठेवा. निवात कवच मारिले, हे सगळ्या कथा आत्ता नको सांगायला. जिंकेला शंकर, आत्ता तुम्हाला सांगितलं तू काय काय केलेस पराक्रम, तुला माहीत नाही. निवात कवच नावाचे अगदी अवघड राक्षस होते. मला वाटतं की त्यानं मारायला दूर पाठवलं, इकडे चक्रव्यूह रचला आणि अभिमन्यूला मारलं. कारण अभिमन्यूला आत जाता येत होतं पण बाहेर येता येत नव्हतं चक्रव्यूहाचा. आणि कुणीच जाणार नाही का, इतके पांडव निर्वीर झालेत का. अर्जुनाला जाता येत होतं पण दूर, त्याच रणांगणावर खूप दूर की जिथे काही कळणार नाही, तिथे अर्जुन निवात कवच असे ते होते. जिंकेला झाले तुझे पुढे गंधर्व बापुडे, ही गंधर्वांची कथा आहे. गंधर्व बापुडे झाले म्हणजे अगदी क्षुल्लक करून टाकलं. झालं होतं काय
की पांडवांना खिजवायला दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण आणि मी चुकत नसेल तर कदाचित भीष्माचार्य वगैरे सुद्धा सगळं सैन्य आलं होतं, खिजवायला आलं होतं की आम्ही कशा आरामात आहोत, रथातून वगैरे जातो आणि तुम्ही झोपडीत राहताय, लाकडं वगैरे गोळा करताय आणि एवढी तेजस्वी द्रौपदी, काय अवस्था तिची झालेली आहे, मुक्त केस वगैरे सगळे सोडलेले. त्यांनी सांगितलं होतं दुःशासनाच्या रक्तानं माझी वेणी घालायची, तोपर्यंत मी मोकळ्या केसानं राहणार. हे सगळं बघायला आले होते. वाटेत गंधर्व होते, पाण्यात आंघोळ करत होते. ह्यांनी त्यांना चॅलेंज केलं, म्हणजे आव्हान, काय आमचं आहे, आमची भूमी आहे ही, चला बाहेर. त्यावेळेला चित्रसेन मला वाटतं गंधर्व, त्यांनी अर्जुनाला सांगितलं की आम्ही गंधर्व आहोत, तुमच्यापेक्षा आमची शक्ती जास्त आहे, तेव्हा आम्हाला शांतपणे आंघोळ करू दे. नाही. मग त्यांनी त्या सैन्याचा पराभव केला, दुर्योधनाला, दुःशासनाला बांधलं आणि ते घेऊन जायला लागले. त्यावेळेला अर्जुन आणि भीम तुम्ही दोघंजण हसत गेलात युधिष्ठिराकडे, बरी झाली शिक्षा, आम्हाला चिडवायला येत होते, स्वतःच बांधून गंधर्व आपल्याकडे. त्यावेळेला युधिष्ठिर रागवला आणि ते प्रसिद्ध वाक्य आहे, आपण एकमेकाशी लढताना ते 100 आणि आपण 5, पण तिसऱ्याशी लढताना आपण 105 आहोत. वयम पंचाधिकम शतम, 5 अधिकम शतम, 5 अधिक 100 आहोत, जा सोडवून आणा. मग त्यांनी चित्रसेन गंधर्वाचा पराभव केला. ते सांगतोय कृष्ण, त्याला आठवण करून देतोय, अरे तू गंधर्वांचा पराभव केलायस. आणि पराभव केल्यानंतर झालं काय, खाली मान घालून ते निघून गेले. दुर्योधन, दुःशासन आले होते ह्यांना खिजवायला, स्वतःचा पराक्रम म्हणजे स्वतःचा पराभव करून निघून गेले. हा तुझा इतिहास आहे ना. पुढे गंधर्व पौरुष चौखडे तुझे असे, काय सांगू तुझ्या प्रभावाचे मान, त्रैलोक्यही सान, सान म्हणजे लहान, तुझ्या पराक्रमापुढे त्रैलोक्यसुद्धा लहान वाटतं. तो तू आज येथे सांडोनिया शौर्य, रडतोसी काय अधोमुख, खाली तोंड घालून रडतोयस काय. पाहे तू अर्जुन तुझं आकळून, करावे का दीन कारुण्याने, कारुण्य हा तुझा स्वभाव नाही, करुणा, दया येते तुला त्यांची. अरे कशाला त्यांना हे करूया, दया येते ना, कारुण्य. तुला फसवलं आहे कारुण्याने. सूर्या ते अंधार, ग्रासील का वीरा, भील का वारा मेघा लागे, ढगाला वारा घाबरेल, अंधाराला सूर्य बघा ना घाबरेल का, नाही घाबरणार. किंवा अमृताशी आहे का मरण, अमृत मरणार आहे का कधी. आणि अग्नी ते सर्पण गिळी काय, लाकडं अग्नीला गिळतील का, अग्नी लाकडांना गिळतो ना, तो असा उलटा विचार का करतोयस. किती उदाहरणं दिलेले आहेत. संसर्गाची बाधा होऊनी मरेल काय, हलाहल सांगे माझं. हलाहल स्वतः पिऊन विष मरेल का, हलाहलाला दुसरं विष मारू शकेल का, नाही आहे. पुढे किंवा मिठाने पाणी पाझरिलं, पाण्यामुळे मीठ पाझरतं, पाण्यात मीठ विरघळतं म्हणून पाझरेलं. बेडूक गिळील भुजंगासी, साप बेडकाला गिळतो, बेडूक कधी सापाला गिळेल का, नाही ना. उलटा का विचार करतोयस तू, हे नेगेटिव्ह थिंकिंग कशाला. 3च ओळी वाचून आपण थांबणार आहोत. उदाहरणं किती दिलीत लक्षात ठेवा. सिंहाशी जंबूक, जंबूक म्हणजे कोल्हा, कोल्हा काही सिंहाशी झगडणार आहे नाही. उलट सिंह कुणाला हरणाला मारत असेल आणि कोल्हा लपून बसतो आणि सिंह गेला की मग तो खातो. त्याच्यावरून इंग्लिशमध्ये म्हणतात लायन्स शेअर. आधी लायनचा भाग आहे तो खाणार आणि मग हे कोले शिकार करतात असं क्वचित दिसत नाही. सशाला वगैरे मारलं तर, एरवी सिंहाने मारलेलं कोल्हा खातो, हे लक्षात घ्या. म्हणून सिंहाशी जंबूक कैसा झगडेल, ऐसे का घडेल अघटित, अघटितासी या परी साचपणा. हे जे अघटित आहे ते तुझ्या या विचारामुळे तू खरं करून दाखवतोयस, असं नाही करत. तोडी हा सत्वर मोहपाश, होई सावधान सांडी मूर्खपणा, उठ चापबाण सज्ज करी, नको नको ऐसे रणी हे कारुण्य, आहेस तू सूज्ञ धनुर्धरा, शेवटी करोनी विचार, सांगे धनंजया, संग्राम ही दया योग्य काय. कारुण्य आणि दया, संग्रामात दया दाखवण्यात काय अर्थ आहे. आपल्याकडे सांगतात ना, तो मोहम्मद गझनी 14 वेळा पकडलं, त्याला शरण आला, म्हणतो तुम्ही क्षत्रिय आहात, क्षत्रिय शरण आलेल्याला काय करतो, हे देतो. 18 वेळा का काहीतरी असेल. आणि शेवटी तो पकडला जातो, पृथ्वीराजच बहुतेक मारतो त्याला. एकदा पकडला की मारतो आणि याला 18 वेळा सोडलेला आहे.
मग असं कशाला करतोस तू? ही दया हे कारुण्य युद्धात शोभत नाही. येणे इहलोकी तुझे दुर्लौकिक आणि परलोक अंतरेल. तुला लौकिक जाईल आणि परलोक तुला अंतरेल. या वर्षातली ही शेवटची उपासना आहे. या म्हणजे आपल्या वर्षातली. आता पुढच्या वेळेला 31 तारखेला तुम्हाला का 30 तारखेला पाडवा आहे ना, गुढीपाडवा. त्याच्यानंतर आपण भेटणार आहोत. ती तारीख आपल्याला नंतर सांगता येईल. नवीन वर्षाचे संकल्प ज्याचे त्यांनी करावेत गुढीपाडव्याचा. पण गुढीचे 2-3 लक्षणं आपण नेहमीची सांगतो. एक तर गुढी अँटी ग्रॅव्हिटी आहे, वर चढते. ती सूर्याच्या किरणाच्या दिशेने जाते, म्हणून त्याला धर्मध्वज, ब्रह्मध्वज किंवा ब्रह्मवृक्ष म्हणतात. कारण या पृथ्वीवर फक्त झाड असं आहे की मुळाशी घातलेलं पाणी शेंड्याशी येतं, बाकी कुठलाही प्राणी नाही आहे. माणूससुद्धा वरून खातो आणि ते अन्न खाली जातं, वरून खाली. हत्ती वगैरे सगळे एका पातळीवर. फक्त झाडं कितीही उंच असली तरी मुळाशी घातलेलं पाणी वरती नेतात. त्याचं प्रतीक आहे. आणि आपण हलके झाल्याशिवाय आपल्यावर हा फोर्स कमी होणार नाही. आपलं सगळ्यात जास्त वजन अहंकाराचं आहे, हे लक्षात ठेवा. भांगराचं वगैरे वजन नाही, ते काढून ठेवता येईल. अहंकाराचं वजन फार मोठं आहे. तेव्हा नवीन वर्षात अहंकार कशाचा करायचा आणि का करायचा एवढं वाचल्यानंतर? कशाचा? ज्ञानाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा, सत्तेचा. हे सगळं ट्रान्झिटरी आहे, क्षणिक आहे, बदलून जाईल सगळं. आणि मग कशाचा अभिमान करायचा? मग करू नका. ते वजन कमी झाल्यावर मी वरती जात राहणार आहे. परत गुढीला जे बांधलेलं असतं ते प्रत्येक सिम्बॉलिक आहे. एक म्हणजे कडू आणि गोड. त्याच्यात साखरेचं पदकांची माळ घालतात महाराष्ट्रात वगैरे, कर्नाटकात वगैरे. आणि कडू लिंबाला लावलेला असतो, त्याला फुलांची माळ घातलेली असते. वरती एक सुंदर भांडं ठेवलेलं असतं आणि खाली एक वस्त्र लावलेलं असतं, म्हणून त्याला संसार पाडवा म्हणतात. संसार करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी तिथे आपण गुढीला बांधतो आणि गुढीला वंदन करतो. सूर्योदयाच्या वेळेला लावायची, सूर्यास्ताच्या वेळेला काढायची. अशी गुढी उंच उंच जाते. म्हणजे आपलं जे ध्येय आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते असं वर 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 जाऊया आणि त्याच्यासाठी एकमेकाला शुभेच्छा देऊया, काहीतरी संकल्प करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया. श्लोक मुनी आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. व्हर्टिकल ब्रीदिंग, उभा श्वास घ्यायचा. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून. समोर कृष्ण आहे मुख्य. आपण जे वाचतोय त्या गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा नायक आहे तो राम आहे. आणि या सगळ्यांचं दर्शन घेऊया शांतपणे. सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.